नमस्कार. काहीतरी कम्युनिकेशनमध्ये गडबड असल्यामुळे थोडासा लाईव्ह झालेला परत बंद झाला होता. परंतु पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर मुरारी केळे. आज मुक्तसृजन या साहित्य पत्रिकेद्वारे जो गेल्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून जवळपास हा जो वाक्ययज्ञ चालू आहे त्यातली आज माझं एक सहभाग म्हणून आज त्रिपुरा येथून जवळपास 3,500 किलोमीटरवरून आपल्याशी सर्वांशी संवाद साधण्याचा, माझं मनोगत व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मुक्तसृजन साहित्य पत्रिका डॉक्टर महेश करात यांच्या संपादकत्वाखाली आदरणीय डॉक्टर रामकृष्ण दहिफळे, डॉक्टर संतोष देशमुख यांच्या सहकार्यानं ही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे. आज मलाही हा विषय जो आहे तो वीज एक प्रकाश तत्व या विषयावर मला बोलण्याची आज संधी मिळत आहे. त्याबद्दल मी साहित्य पत्रिकेचे आणि हॅलो काय मला माहीत नाही नेमकं काय होतं ते. मी आता लाईव्ह दिसतंय तिथं, म्हणजे काय नेमकं काय होतं याच्यावर तर लाईव्ह म्हणून दिसते काय. हां, यायला लागलं. नमस्कार म्हणून येते असं फक्त. आता मला वाटतं काहीतरी गडबड आहे खरंच सरांच्या याच्यामध्ये, पण ठीक आहे. लाईव्ह आहे असं मला जर कन्फर्म करा कोणीतरी. आपल्याला दिसते असं. सर दिसतंय आणि आवाज येतोय का फक्त कोणीतरी कन्फर्म करा. ओके, धन्यवाद. दारोकर मॅडमने सांगितलेलं की आवाज व्यवस्थित येतो आणि लाईव्ह आहे. मी सुरुवात माझ्या विषयाची कवी ग्रेस यांच्या कवितेनं सुरुवात करणार आहे. ग्रेस म्हणतात, सूर्य बुडे ऊन ढळे उचल पाय चल ग बये, चिखलावर कमळांचा भार कधी टाकू नये, घाटातून घंटाचे घोर नाद थरथरती, पणतीला वाऱ्याचा धाक कधी घालू नये, ताऱ्यांची दीर्घशीळ संध्येची गगनहाक, चंद्रावर चंद्राचा अस्त उदय लागू नये, संगणमत सरितांचे लहरींचा बहर तोल, पाण्यावर तृष्णेचा पेच नवा ठेवू नये. पद्मगंध या कवितेमध्ये कवी ग्रेस अत्यंत दुर्बोध कवी, त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कविता लिहिलेली आहे आणि ती आजच्या आपल्या संभाषणासाठी म्हणा किंवा आजच्या विषयासाठी तंतोतंत लागू होते. यामध्ये 2 विषय सांगता येतील की हे कविता मी का निवडली असेल सुरुवातीलाच. एकतर या कवितेमधून कवी ग्रेस यांनी असं सांगितलं की मानवाने स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गाच्या प्रक्रियेत बाधा आणली, त्याच्यावर अतिक्रमण केलं आणि स्वतःचा नाश ओढवून घेतलेला आहे. आणि अगदी खरं हे. आज आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत, जागतिक महामारी कोविड-19 अगदी हे उत्तम उदाहरण म्हणता येईल की निसर्गानं मानवाला दाखवलेली जागा आहे त्याची. एका छोटासा विषाणू आपली क्षमता दाखवून पूर्ण जगाला बंदिस्त केलं आहे आणि हाच एक मानवाच्या चुकीचा कुठल्या तरी एखाद्या चुकीची शिक्षा म्हणून संपूर्ण मानवाला याचा परिणाम भोगावा लागत आहे. आणि दुसरा हेतू या कवितेचा असा आहे की या कवितेमध्ये आपण जर आता निरखून ऐकलं किंवा लक्ष देऊन ऐकलं असेल तर याच्यामध्ये 4 गोष्टी चा उल्लेख झालेला आहे. एक तर सूर्य, दुसरा चंद्र, तिसरा तारे आणि चौथा पणती. हे जे आहे ते याला प्रकाश तत्व म्हणतात. प्रकाश तत्व म्हणजे काय की ज्यापासून प्रकाश मिळतो हे तत्व, मीन्स प्रिन्सिपल ऑफ लाईट असं म्हणता येईल.
यामध्ये कुठले कुठले प्रकार येतात तर आपल्याला आता जसं सांगितलं की ह्या कवितेमध्ये 4 प्रकार आहेत. चंद्र आहे, सूर्य आहे, तारे आहेत, तारांगण आहे, पणती आहे, दिवा आहे, नंतर कौस्तुभमणी आहे, हिरा आहे आणि वीज हेही आहे. आणि आज आपण वीज या प्रकाश तत्वाबद्दल आपण बोलणार आहोत. खरं म्हणजे या कवितेमधून आपल्याला जरी नुसत्या प्रकाश तत्वाचा उल्लेख केला असला तरी कवी ग्रेस यांनी बऱ्याच कवितेमध्ये विजेचा उल्लेख केला आहे. आणि मानवी जीवनामध्ये विजेचे स्थान आपल्याला माहीत आहे की कुठल्याही मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा याची जशी मूलभूत गरज म्हणून आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आजकालची प्रमुख गरज म्हणजे रस्ते, पाणी आणि वीज ही तेवढीच महत्त्वाची आहे. गेले 30 वर्ष या वीज क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे मला हा विषय निवडावासा वाटला. खरं म्हणजे विजेचे प्रकार आहेत की म्हणता येईल कृत्रिम वीज आणि नैसर्गिक वीज. आणि आपण कृत्रिम विजेशी आता सध्या त्याचा उपभोग घेत आहोत, त्याचा वापर करत आहोत आणि आपलं जे जीवन आहे ते विकसित झालेलं आहे ते कृत्रिम विजेमुळे म्हणता येईल. नैसर्गिक म्हणजे आपण असं म्हणूयात की जी आभाळातून किंवा आकाशातून पडते आणि त्यामुळे नुकसान होतं म्हणा किंवा ज्या काही गोष्टी असतील तर त्याला नैसर्गिक वीज असं म्हणता येईल. या विजेला अनेक पर्यायी शब्द आहेत. याच्यामध्ये वीज, विद्युल्लता, नंतर बिजली किंवा चंचला, चपला, सौदामिनी, तडित प्रभा, वज्र, शंपा, घनप्रिया, क्षणिका, क्षणप्रभा, चिलमिलिका किंवा अचिरप्रभा असे जवळपास मी पाहिलं तर जवळपास 30-35 अशा समानार्थी शब्दांनी विजेचे गौरव वेगवेगळ्या कवींनी, वेगवेगळ्या साहित्यिकांनी त्याचा केलेला आहे. असं म्हटलं जातं की जन्म म्हणजे देवानी सर्व तयारी करून स्विच ऑन करून लावलेला दिवा, तर मृत्यू म्हणजे देवांनी सगळी कामे आटवून स्विच बंद करून बंद केलेला दिवा. या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला विजेचं महत्त्व लक्षात येईल किंवा वीज कशी साहित्यिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेली आहे. वीज ही सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे, सर्वदूर पसरलेली आहे, सगळीकडे प्रकाश देत आहे. परंतु याला म्हणजे रस नाही, रूप नाही, गंध नाही, वास नाही, चव नाही. अशा या विजेचं वर्णन आमचे मित्र लोकनाथ यशवंत या कवीनं खूप सुंदर असं केलं आहे. त्यांच्या कवितेत तेही वीज मंडळात काम करतो, तर माझ्यावर त्यांनी काही दिवस काम केल्यामुळं त्यांना मी म्हटलं की विजेच्या संदर्भात असं काहीतरी वर्णन कविता आल्या, तर त्यांनी इन्स्टंट एक कविता केली होती, पण खूप सुंदर आणि चपकलपणे लागू होते. ते म्हणतात, सगळं कॅलिबर पणाला लावून लेखी परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण झालो. सगळं कॅलिबर पणाला लावून लेखी परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण झालो. पर्सनल मुलाखतीच्या वेळी मात्र जात, धर्म, कळीचा मुद्दा ठरला आणि योग्यता मोमबत्तीसारखी वितळून गेली. एका लाटेत दगडी किल्ल्याची वाळू झाली. जात असते विद्युत प्रवाहासारखी, तार दिसते पण करंट नाही. बघा, अत्यंत चपकल शब्दामध्ये त्यांनी वीज आणि जात याचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं वर्णन केलं आहे. संत तुकाराम या विजेच्या संदर्भात एक दाखला देतात त्यांच्या अभंगामध्ये, म्हणजे प्रकाशतत्व, दीप या विषयात. दीपाची या अंगी नाही तुझा भाव, धनी चोर साव सारखेची. म्हणजे ही कधी डिस्क्रिमिनेशन करत नाही किंवा भेद करत नाही. धनी असेल, मालक असेल, चोर असेल, साव असेल किंवा कुणीही असेल, छोटा असेल, मोठा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, या कशामध्येही वीज किंवा दिवा भेद करत नाही. वीज या संकल्पनेबद्दल मी थोडंसं तुम्हाला विजेचा शोध कसा लागला थोडंसं, कारण काय हा विषय टेक्निकल आहे, परंतु प्रयत्न करतो की मी सोप्या शब्दामध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा. वीज ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. साधारणतः 2700 इसवी सन पूर्व 2750 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये नाईल नदीमध्ये काही मासे सापडत असत. त्या माशाचं वैशिष्ट्य असं होतं की ते त्यांच्या शरीरातून अशी
चमक किंवा एक किरण बाहेर पडत असत आणि त्याला जर हात लावला तर त्याला शॉक बसत असे. तर त्यावेळेस त्याला थंडरर ऑफ द नाईल किंवा असं म्हणता येईल की तिथं त्या नाईल नदीतील मेघगर्जन असं म्हणता येईल. आता सध्या आजकाल त्यांना इलेक्ट्रिक फिश असंही म्हटलं जातं. त्या माशांचा उपयोग त्यातील एक लीडर म्हणून किंवा ते संरक्षक म्हणून त्यांचा जो माशाचा थवा असायचा किंवा ग्रुप असायचा त्याच्यामध्ये लीडर म्हणून तो मासा काम करत असे. आणि त्याच काळामध्ये असं मेडिसिन्स म्हणा किंवा बाकीच्या इतर गोष्टीचा फारसा शोध लागला नसल्यामुळे त्या काळामध्ये संधिवात असेल किंवा डोकेदुखी असेल तर अशा रोग्यांना अशा माशाला हात लावायला सांगत असल्याने त्याला शॉक देऊन त्याची ट्रीटमेंट केली जात असे असाही त्याच्यामध्ये उल्लेख आढळतो. हे झालं 2750 इसवी सन पूर्व ही इजिप्तमधील गोष्ट. त्याच काळामध्ये आपण असं गृहीत धरलं की रामायणामध्ये आपल्याला अगस्त्य ऋषीचा उल्लेख आढळतो की अगस्त्य ऋषी हे त्या काळातले सायंटिस्ट. याच्यामध्ये त्यांनी अगस्त्य संहिता या त्यांच्या ग्रंथामध्ये विजेची जी आता जी बॅटरी म्हणतो ना आपण विद्युत घट याचा शोध त्यांनी लावलेला उल्लेख आढळतो. एक संस्कृत श्लोक आहे आणि त्यांनी कॉपरची वायर आणि ओला भुसा पारा याचा उपयोग करून त्यावेळेस त्यांनी वीज निर्माण किंवा विद्युत घट निर्माण केला असा उल्लेख आढळतो. आपण जर विचार केला तर भारतामध्ये वीज जी आहे ती पहिल्यांदा दार्जिलिंग येथे पाण्यावर तयार होणारी वीज निर्माण झाली. त्यामध्ये असा उल्लेख आढळतो की साधारणतः 25 मेगावॅटची वीज त्यावेळेस तयार झाली. परंतु त्याच्याही अगोदर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक 5व्या अध्यायात एक उल्लेख आहे की वीज पाण्यापासून कशी तयार होती याचा उल्लेख आहे. तो तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्यामध्ये अशी एक ओवी आहे की मग तया उदकाचेनी आवेशे मग तया उदकाचेनी आवेशे प्रगटले तेजचे लखलखीत दिसे तिये विजू माझी असे सलील काही. याचा अर्थात पाण्याच्या घर्षणामुळे किंवा पाण्याच्या वेगामुळे जी वीज उत्पन्न होते ती चकचकीत दिसते किंवा तिच्यापासून प्रकाश मिळतो. परंतु त्यामध्ये वीज असते काय म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना ते म्हणतात की मी बरेच पदार्थ आणि ज्या गोष्टी मी तयार केल्या आहेत किंवा ज्याच्यामध्ये मी जरी पदार्थ तयार केले असले तरी त्याच्यामध्ये मी असत नाही अशा प्रकारे उदाहरण देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी उल्लेख केला. आणि त्या काळामध्ये कदाचित विजेचा तयार करण्याच्या संदर्भाचा उल्लेख किंवा त्यावेळेस वीज तयार नव्हती पाण्यापासून वीज तयार करण्याचे असे स्टेशन्स जनरेटिंग स्टेशन तर नव्हतेच आपल्याकडे. परंतु त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी त्यांच्या या ओवीमध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. मी थोडं तर 100 वर्ष तुम्हाला मागे घेऊन जातो कारण इतिहास थोडासा समजला तर नवीन गोष्ट आहेत परंतु इतिहास समजणं आवश्यक आहे. आपल्या भारतामधले विजेचं स्थान कसं आहे किंवा कशा कशा पद्धतीनं विजेचा शोध लागला विजेच्या कायद्यामध्ये कशी रूपांतर झाली लोकांना कशी वीज मिळते. पूर्वी तर सगळीकडं अशी वीज नसायची. जे नैसर्गिकरित्या ज्या काही गोष्टी असतील म्हणजे चरबीचा वगैरे वापर केला जातो असं पूर्वीच्या काळात सांगितलं जातं की त्याच्यामधून चरबीच्या तेलाचे चरबीचे दिवे लावले जातात. मी फक्त वीज या विषयाशी संबंधित बोलत असताना मी हे सांगेल की ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं भारतावर त्यावेळेस 1910ला पहिला कायदा झाला. भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर पहिला कायदा 1910च्या अगोदर विजेसाठी असा कायदा नव्हता. लॉर्ड मेकाले यांनी हे कायदे ज्यावेळेस तयार केले त्यावेळेस विजेसाठी 1910ला इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट तयार केला. त्यामध्ये महत्त्वाची अशी तरतूद होती की त्या काळामध्ये विजेचा असं डिझेलवर चालवण्याचं डिझेल इंजिनवर चालवण्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये मोठी जी गावं होती शहरं म्हणण्यापेक्षा मोठी जी गावं होती त्या ठिकाणी वीज तयार करून वापरण्यासाठी साधारणतः डिझेल जनरेटरवर चालू होते. आणि त्या काळात वेगवेगळ्या अशा लायसन्स दिले जातात. मोठमोठी जी शहरं आहेत त्या काळात आजही आपल्याला आढळतात की पॉवर हाऊस असं म्हटलं जायचं. तर वेगवेगळ्या ठिकाणी जर जुनी शहरं असतील तर त्या ठिकाणी आपल्याला पॉवर हाऊस याचा उल्लेख आढळतो. आणि तिथं डिझेल जनरेटिंग सेट असायचे आणि त्यावर वीज तयार करून त्या काळातल्या खाजगी कारखानदार किंवा खाजगी वीज निर्मिती करणारे जे उद्योजक होते ते लोकांना वीज देत होते. असा साधारणतः भारत स्वतंत्र होण्यापर्यंत हा काळ चालत होता.
परंतु भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर इंग्रजाच्या काळामध्ये काही प्रतिनिधी भारत सरकारचे घेतले. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1942 ते 46 या काळात ते मंत्री असताना त्यांच्याकडं मजूर, जल आणि ऊर्जा हे खातं होतं. तर त्यांनी, मला आश्चर्य वाटतं की हे फार अद्भुत काम आहे, बऱ्याच लोकांना ह्या संदर्भात माहिती नाही. परंतु डॉक्टर सुखदेव थोरात जे आहेत ते UGCचे चेअरमन पण होते. त्यांनी एक खूप सुंदर पुस्तक लिहिले की भारताची जल आणि ऊर्जा नीती म्हणून. त्यामध्ये उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये केंद्रीय जल आणि ऊर्जा प्राधिकरण स्थापन केलं आहे की ज्याला आज सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी असं म्हटलं जातं. ही अशी संस्था आहे की मध्यवर्ती संस्था की त्याच्यामध्ये भारताचे विजयविषयक धोरण तयार केलं जातं. त्यानंतर दामोदर नदी प्रकल्प असेल किंवा हिराकुंड नदी खोऱ्याचा प्रकल्प असेल की तिथं हे असे मोठे प्रकल्प आणि त्यामधून वीज निर्मिती व्हावी याच्यासाठी त्यांनी दूरदर्शी धोरण ठरवलं होतं. त्या काळामध्ये विजेचं जाळं निर्माण व्हावं, वीज खाजगी मालकीची असावी का सरकारी मालकीची असावी, त्याचे दर कसे ठरवले जावेत, याबद्दल उत्तम असं त्यांनी त्या काळामध्ये काम केलेलं आहे. मला ही खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो की त्या काळामध्ये भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दूरदर्शी धोरण आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. 1948ला पहिला भारतीय राज्यघटनेने एक कायदा निर्माण केला, इलेक्ट्रिसिटी सप्लाय ॲक्ट. त्यामध्ये मुख्य उद्देश असा होता की वीज निर्मिती करणे आणि सर्व खेड्यापाड्यातील, शहरातील सर्वच लोकांना वीज पुरवठा करणे. अर्थात त्यावेळेस तुटपुंज मनुष्यबळ, तुटपुंज साधनं, या काळामध्ये पहिल्यांदा शहरामध्ये वीज पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर हळूहळू मोठी खेडी असतील त्यांच्याकडे वीज पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर मोठमोठे उद्योग असतील किंवा शेतकरी असतील तर यांना वीज पुरवठा देण्याचं काम वीज मंडळ करत होते. हे करत असताना सुरुवातीला दर जे ठरवण्याचं काम होतं की विजेचे आपण जे बिल भरतो त्याचे दर ठरवण्याचं काम हे शासनाकडे होतं. आणि त्यावेळेस असं नफा कमवणं हे उद्दिष्ट नव्हतं, सेवा हेच उद्दिष्ट होतं त्या काळातल्या वीज मंडळांचं. सगळ्याच वीज ही तिसऱ्या सूचीमध्ये येणारी गोष्ट आहे, म्हणजे कॉन्करंट लिस्ट असं म्हणतात की त्याच्यामध्ये सेंटर आणि स्टेट हे दोन्ही कायदे आपले करू शकतात. अशा पद्धतीनं हे विजेचं काम चालू होतं. 1975च्या दरम्यान नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन अशा मोठ्या वीज निर्मिती करणाऱ्या शासकीय कंपन्या निर्माण झाल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती झाली. सगळीकडे वीज वितरण पण देण्यासाठी सुरुवात केली. आणि अशा प्रकारे काम चालू असताना साधारणतः 1998च्या दरम्यान याच्यामध्ये पारदर्शकता यावी, ग्राहकांना त्यामध्ये सुविधाबरोबर त्यांचे जे हक्क आहेत, अधिकार आहेत ते त्यांना मिळावेत, यासाठी वीज नियामक आयोगांची प्रत्येक राज्यामध्ये स्थापना करण्यासंदर्भात कायदा निर्माण करण्यात आला. आणि त्यानंतर 2003ला प्रचंड सुधारणा, कारण 1990च्या दरम्यान LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन झालं. त्या काळामध्ये वर्ल्ड बँकेने अशी अट घातली होती की तुम्ही वीज क्षेत्राचं खाजगीकरण केलं पाहिजे तरच आम्ही मदत देऊ. अशा प्रकारचं त्यांची अट असल्यामुळे त्या काळात आपले जे माजी पंतप्रधान होते त्यावेळेस PV नरसिंहराव आणि मला वाटतं मनमोहन सिंग अर्थमंत्री होते, त्या काळात त्यांनी हे धोरण, मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण राबवलं आणि त्यावेळेसपर्यंत सुधारणा वेगानं होऊ लागल्या. तर 2003ला वीज कायदा निर्माण झाला. त्यामध्ये वीज मंडळाचं अनबंडलिंग म्हणता येईल, म्हणजे वीज मंडळाचं कंपन्यामध्ये रूपांतर करणं किंवा वीज ही वस्तू व्यापारी वस्तू म्हणून ट्रीट केली जाईल, गृहीत धरली जाईल. आणि त्याच्यामध्ये डिलायसन्सिंग म्हणता येईल किंवा लायसन्स जी वीज निर्मिती करण्यासाठी आवश्यक होती त्याची गरज असणार नाही, अशा बऱ्याच नवीन तरतुदींची त्यांनी नवीन तरतुदींचा उल्लेख केला. वीज चोरीचा कायदा थोडा कडक केला. त्यामध्ये पूर्वी दंड असायचा, तर ती दंडाची रक्कम तर वाढवलीच, परंतु त्यामध्ये नॉन कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स असा तयार करून 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचीही तरतूद केली. अशा प्रकारे सुधारणा होत होती. आणि आता तर इतक्या वेगानं याच्यामध्ये सुधारणा, आता 2020 आताच एक अमेंडमेंट बिल आलेलं आहे, त्यामध्ये तर तुम्हाला आश्चर्यकारक बदल दिसतील की काही दिवसानं तुम्हाला हे वीज मंडळं किंवा वीज कंपन्या अस्तित्वात असणार नाहीत. छोट्या छोट्या कंपन्या कदाचित पुढं चालून होतील. औरंगाबादला एक वेगळी कंपनी असेल, मुंबईला वेगळी असेल, वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या कंपन्या असतील, एकाच शहरामध्ये 2-2, 3-3 कंपन्या असतील. ज्याप्रमाणे आपण मोबाईलसाठी
एकाच कंपनीची नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्यांचं कार्ड घेऊन जी काय आपल्याला सोयीस्कर किंवा स्वस्त असेल असं जसं आपल्याला स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे विजेच्या क्षेत्रातही असं स्वातंत्र्य आपल्याला निश्चित मिळणार आहे. आणि ते स्वातंत्र्य देण्यासाठी म्हणून विजेचं ओपन ॲक्सेस नावाचा जो प्रकार आहे की जसं मुंबईत 4 वीज कंपन्या आहेत तशा प्रकारे प्रत्येक शहरामध्ये अशा अनेक वीज कंपन्या येण्याची शक्यता आहे आणि हळूहळू आपण त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. अशा प्रकारे हे विजेचं सुधारण्याचा एक साधारणतः इतिहास मी तुम्हाला सांगितला. यामध्ये वीज तयार कशी होते, ट्रान्समिट कशी होते आणि डिस्ट्रीब्यूट कशी होते थोडक्यात गोष्ट सांगतो. कारण तुम्हाला डे टू डे कसं असतं की आपल्याला बऱ्याच वेळा आपलं म्हणणं असतं की वीज जाते, मग वीज येते आणि जाते याच्या पलीकडे सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा काही संबंध नसतो किंवा काय असायचं काही कारण नाही. साधी गोष्ट आहे की ज्या वीज कंपनीचं काम आहे की वीज आम्हाला अखंडितपणे वीज पुरवठा देणे त्याच्या पलीकडं आम्हाला माहिती असेल काय कारण नाही. पण आपल्याला एक सूचना, आपण विद्वान मंडळी आहात, ऐकणारी जी आहे ती सगळेच विद्वान आहेत मंडळी, त्यामुळं हा टेक्निकल विषय असल्यावर जरी माहीत असलं तरी थोडक्यात मी तुम्हाला आणखी करेक्ट इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3 वीज कंपन्या आहेत की एकतर वीज तयार करणारी कंपनी आहे, वीज निर्मिती कंपनी म्हणतो आपण. नंतर वीज पारेषण म्हणजे वीज वाहून नेणारी कंपनी आहे की ज्या जनरेशन स्टेशनपासून वहन करणे, मोठे टावर्स किंवा सबस्टेशन्स करून वहन करणे आणि नंतर डिस्ट्रीब्युशन करणे. म्हणजे जसं आपण GOD गॉड म्हणतो ना तसं जनरेशन, ऑपरेशन, डिस्ट्रीब्युशन. आपल्याला आपल्या मुक्तसृजन साहित्यामध्ये पण अशीच लोक आहेत बघा. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशमध्ये आपल्याला जर असं गमतीचा भाग जर सोडला तर कसं की संतोष देशमुख समजा ब्रह्म म्हणता येईल, त्यांनी निर्माण केली समजा सृष्टी ब्रह्मांडी, तसं एक मुक्तसृजनमध्ये ब्रह्म म्हणता येईल. विष्णू हे रामकिशन किंवा राम आणि कृष्ण हा विष्णूंचे अवतार म्हटले जातात म्हणून ते विष्णू आहे आणि महेशी आहे. असे तिन्ही लोक या जसं मुक्तसृजनचा कारभार चालवत आहेत त्याप्रमाणे विजेचा कारभारही चालतो. आणि वीज वितरण ची व्यवस्था जी आहे ती अशाच प्रकारे चालत असते की जनरेशन होतं. जनरेशन करण्यासाठी तुम्हाला आणखी थोडंसं सांगण्यात येईल की पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा असे स्रोत आहेत. आपल्याला माहीत आहे की पारंपरिक ऊर्जा म्हणजे परंपरेने चालत येणारे जे ऊर्जा स्रोत आहे, त्यामुळे सोलार एनर्जी असेल, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा असेल, नंतर विंड एनर्जी असेल, वाऱ्यापासून आपण पवनचक्क्या पाहिल्या असतील. काही ठिकाणी जिओथर्मल एनर्जी म्हणतो की जमिनीमध्ये जे लाव्हा असतो, काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तो जपानमध्ये जसं फुजी पर्वतावर लाईव्ह असतो तो, तशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे असतात. अशा ठिकाणी जमिनीतून जे गरम पाणी आहे तर त्या गरम पाण्याची वाफ करून त्याच्यावरून वीज निर्मिती करण्याचे काही ठिकाणी प्रयोग चालू आहेत. नंतर पाण्याच्या लाटा ज्या आहेत, समुद्राच्या पाण्याच्या लाटा, यावरून वीज निर्मिती करण्यासाठी तर हे जे आहे ती पारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हणता येईल. या पद्धतीने वीज निर्माण करता येते. त्याला ग्रीन एनर्जी किंवा हरित ऊर्जा असं म्हटलं जातं. आणि दुसरं जे आहे ते अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे ह्याच्यामध्ये कोळसा येतो, डिझेल येतो, गॅस आहे किंवा वेगवेगळे कोजनरेशन आहे, जे साखर कारखान्यामध्ये वीज निर्मिती होते. अशा प्रकारचे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. तर या स्रोतामधून वीज निर्माण केलेली ऊर्जा आपल्या घरापर्यंत येते. तर आपल्याला बऱ्याच वेळा लाईट का जाते हा एक प्रश्न असतो. तर याचं एक सोपं तुम्हाला आपल्या बॉडीशी रिलेटेड उदाहरण देऊ शकतो किंवा त्याला मी तुलना करू शकतो की आपण असं समजा की आपला मेंदू जो आहे तो, म्हणजे हे जरुरी नाही की जशाच तसा असेल, परंतु सर्वसामान्य माणसाला सामान्य भाषेत समजण्यासाठी हा उद्देश आहे. मेंदू जो आहे तर आपलं जर समजा म्हटलं की वीज निर्मिती केंद्र आहे. आपलं जे हृदय आहे ते उपकेंद्र आहे किंवा सबस्टेशन्स आहे की जिथं मोठमोठे ट्रान्सफॉर्मर्स असतात. आणि त्यानंतर ज्या वेगवेगळ्या वाहिन्या आहेत ती म्हणजे आपण ज्या नीला किंवा धमन्या, आर्टरीज आणि व्हेन्स असं म्हणतो, तर त्या प्रकारे मोठ्या वाहिन्या, नंतर छोट्या वाहिन्या आणि छोट्या अशा मज्जारज्जू, मज्जातंतू असं जे म्हणतो ना, नर्वस सिस्टीमसारखी. नर्वस सिस्टीम म्हणजे आमची जी वाहिन्या आहेत की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा हाय व्होल्टेजची वाहिनी असेल किंवा हाय व्होल्टेज 11 किलोमीटर, 33 किलोमीटर, LTE लाईन, ह्या सगळ्या गोष्टी असं आपण त्याला पॅरलल. आपण असं म्हणतो की माणसाला ताप येतो, म्हणजे काय होतं बाबा, आमच्याकडे सिस्टीमला ताप येतो. काय तर ताप येतो म्हणजे आमचंही जे मशीन्स आहेत, ट्रान्सफॉर्मर्स आहेत, त्या गरम होतात, त्या जळतात. दुसरा असा एक खोकला येतो माणसाला, म्हणजे काय होत असेल की इथं लाईटमध्ये फ्लक्च्युएशन्स येतात. बऱ्याच वेळा आपल्या घरातली उपकरणं जळतात, म्हणजे लूज कनेक्शन असतं.
म्हणजे आपल्याला उबळ येते, तसे इथली उबळ आहे. दुसरा असं स्पर्शजन्य रोग आहे, तर पूर्वी खरंज वगैरे यायचे, किंवा आता हा त्यामध्ये आपण असं म्हणता येईल की झाडाची जी फांदी लागते किंवा काहीतरी बाहेरचं एक्सटर्नल काही जे बॉडी टच होत असेल त्यावेळेस लाईन बंद पडते. नंतर असं म्हणता येईल किंवा फेज टू फेज होते, म्हणजे 2 फेजमध्ये जसं दोघांची भांडणं होतात त्याप्रकारे 2 फेज एकत्र येऊन शॉर्ट सर्किट होतात आणि त्यावेळेस ही लाईट जाते. तर असे आपल्याला त्याला रिसेम्बलन्स किंवा रिलेव्हन्स अशा प्रकारचे साधारणतः मनुष्याच्या मध्ये जसे आजार येतात किंवा जसे प्रकार आजाराचे आहेत तसेच प्रकार वाहिनीवर. तुम्हाला आश्चर्य वाटेल की करोना जो इफेक्ट आहे, हा करोना रोग आहे, तशाच प्रकारे करोना हा आमच्याकडेही फार पूर्वीपासून आहे. म्हणजे ज्यावेळेसपासून ही वीज अस्तित्वात आली त्यावेळेस करोना इफेक्ट असा म्हटला जातो. तुम्हाला कधी जर संधी मिळाली तर मोठ्या ज्या लाईन्स असतात, आपण टॉवर लाईन्स, तिथं कधी कधी हिसिंग साऊंड येत असतो किंवा आवाज येत असतो. आणि त्या जर समजा धुकं पडलं असतं पहाटे जर पाहिलं तर असं एक साधारणतः एक तारेच्या भोवती, त्या मोठ्या कंडक्टर भोवती एक वलय असं दिसेल आणि त्याचा साऊंड येतो. त्याला आमच्याकडे करोना इफेक्ट असं म्हटलं जातं. त्यामुळं वीज वहन करण्याची क्षमता त्यामुळं कमी होते. तर अशा प्रकारचा जो भाग आहे तो विजेच्या बाबतीत दिसून येतो. आणखी तुम्हाला असं सांगेल, थोडंसं पुराणामध्ये म्हणा किंवा आपण ओव्हरऑल तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जर म्हटलं तर पंचमहाभूत जे आहेत की यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी असं मगाशी सांगितलं की तुम्हाला ही जे नैसर्गिक ऊर्जा आहे ती पृथ्वीमधून कशी होते, तर मी मगाशी सांगितलं की जिओथर्मल एनर्जी आहे की पृथ्वीमध्ये बोरवेल घेऊन जिथून गरम पाणी येतं त्या याच्यातून वीज निर्मिती करणे. आप म्हणजे वारा, नाही आप म्हणजे पाणी. पाण्यामधून 2 प्रकारे वीज निर्मिती, एक तर हायड्रो जनरेटिंग स्टेशनची जिथं धरणं आहेत किंवा जिथं मोठ्या नद्या आहेत, कोयण्यासारखं धरण आहे, अशा ठिकाणाहून मोठमोठी वीज निर्माण करण्यात धरणं आहेत. आणि दुसरं पाण्याच्या लाटावरूनही आपल्याला वीज निर्मिती करता येते. म्हणजे पृथ्वी झालं आप. तेज म्हणजे अग्नी. अग्नी ही कोळशापासून आपण वीज निर्मिती करतो. त्याचबरोबर आपण सूर्यापासूनही सोलार एनर्जी जी आहे, सोलार एनर्जी पण आपण चांगल्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी स्वस्त अशी वीज तयार करत असतो. तेज, वायू, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पवनचक्क्या पाहिलेल्या असतील लोकांनी, वायूपासूनही वीज निर्मिती होते. आणि पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाशातून आपण सगळ्यांनीच पाहिलं की जी कडकडत वीज तयार होते त्याच्यापासून आपल्याला फायदा नक्कीच नाही आहे, परंतु ती एक विजेचाच प्रकार आहे. आणि त्याच्यापासून तोटे माहीत आहेत की बऱ्याच वेळा झाडावर पडले तर झाड जळून बसतात, माणसांच्यावर पडते, जनावरांच्यावर पडते, बिल्डिंगवर पडते आणि त्याच्यामुळे नुकसान होतं. ह्याच्यापासून मात्र आणखी आपल्याला प्रयोग असा केला की ती पकडून त्या एनर्जीचा काही उपयोग किंवा त्याचा काही उपयोग करू शकतो का, तर यावर आणखी संशोधन चालू आहे, परंतु आतापर्यंत तरी ह्या गोष्टीमध्ये काही झालेलं नाही आहे. आपल्याला काय असतं बघा की आपल्या जवळ जी गोष्ट असते ना त्याचं कधीच महत्त्व नसतं. आणि महत्त्व का नसतं की बघा, आपल्याकडं आपले आईवडील असतात, आपले बहीण भाऊ असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, आपल्या जवळ असतो त्यावेळेस आपण त्याची कदर करत नाही. म्हणजे मी स्वतः माझ्यावरून सांगतो की मला बऱ्याच वेळा माझे वडील थोडं आध्यात्मिक असल्यामुळे मला बऱ्याच वेळा वाटायचं की त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकाव्यात, पण त्यावेळेस अध्यात्म वगैरे मानत नव्हतो. वय असंच असायचं, जरा हूड वय असायचं की याच्यामध्ये काही अर्थ नाही. हळूहळू थोडं मॅच्युरिटी आली, थोडंसं तिकडं थोडासा ओढलो आणि त्यावेळेस जाणवायला लागलं की बऱ्याच शंका आपल्या डोक्यात आहेत आणि त्याचं उत्तर सहजासहजी कोणी देऊ शकत नाही, पण जी देणारी व्यक्ती ती आपल्याजवळ नाही आहे. अगदी त्याच प्रकारे विजेचं असंच महत्त्व असतं बघा की वीज ज्यावेळेस आपल्याजवळ असते, आता आपण सगळेजण हे आपण बरेच लोक फेसबुक लाईव्हवर पाहत आहेत, वीज गेली तर याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन डाऊन होऊ शकतं. बऱ्याच गोष्टी विजेमुळं असं जाणवतात की त्याच्यामुळं नुकसान होतं किंवा आपल्याला चडफडायला होतं की अंधार पडला की लगेच लक्षात येतं आपल्या. पण ज्यावेळेस वीज असते त्यावेळेस वीज मंडळातील कर्मचाऱ्याचं कधीच कोणीच आठवण करत नाही. मी असं म्हणणार नाही किंवा फार इफिशियंट आहेत, सगळेच कार्यक्षम आहेत आणि त्यांची आठवण केलीच पाहिजे. आजकाल मलाही खूप वाईट वाटतं की एक वीज कंपनीत काम करणारा एक अधिकारी म्हणून बऱ्याच वेळा ही करोना योद्धा म्हणून डॉक्टरांचं, नर्सेसचं, पोलिसांचं, सफाई कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जातं. निश्चितच ते कौतुकास पात्र आहेत, आपण त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. पण त्याचबरोबर आमची ही मंडळी आहेत, लाखो मंडळी वीज निर्माण करण्यापासून, वहन करण्यापासून, लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी, अखंडितपणे पुरवण्या करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचा कुठंतरी कुणीतरी
याचा उल्लेख करत नाही, याची नक्कीच मलाही थोडासा खेद वाटतो आणि वाईटही वाटतं की कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या असं म्हटलं जातं कोणतरी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारावी किंवा कोणतरी म्हणावं का दखल घ्यावी, असं मला स्वतःलाही त्याची खंत आहे निश्चित. ह्या विजेच्याबद्दल साहित्यिकांनी मी खूप एक इंटरेस्टिंग, आता थोडंसं मी मला आवड म्हणून गेल्या वर्षी मी मराठीमध्ये MA केलं आणि मला असं वाटतं की याच्यावर एक संशोधन करावं, वीज आणि साहित्य. बाबा वीज हे साहित्य म्हणून किंवा साहित्यामध्ये वीज आली का, कुठं कुठं आली, तर मी जरा थोडंसं त्याच्यामध्ये शोधायला गेलो तर प्रचंड असं त्याच्यामध्ये उपलब्ध. याच्यावर कोणाचा फारसं लक्ष गेलेलं नाही, परंतु माझ्या आवडीचा विषय. तर मी असं मी बऱ्याच वेळा म्हणतो की आमच्या ज्या आर्टरीज आणि व्हेन्स आहेत किंवा धमन्या आणि नीला आहेत त्याच्यामधून रक्त वाहत नाही तर वीज वाहते. तर अशा प्रकारे आम्ही एवढे त्या क्षेत्राशी सरमिसळ झालेले आहे की त्यामुळं मी म्हटलं की साहित्यिकांनी किंवा सुरुवातीपासून पुराणं असतील किंवा कविता असतील, कथा, कादंबऱ्या, ह्या सगळ्याच गोष्टी, नाटक, ह्यामध्ये विजेचा उल्लेख कुठं येतो बाबा आणि कशा प्रकारचा येत असेल. तर यावर विचार केला आणि मी त्याच्यावर शोध घ्यायला सुरुवात केली. तर प्रचंड असं मला त्यात घबाड असं मिळालं. मी सुरुवात केली थोडंसं मी शंकराचार्यांनी एक पांडुरंगाचं अष्टक लिहिलेलं आहे, पांडुरंगाष्टक. त्यामध्ये एक जो दुसरं श्लोक आहे त्यामध्ये असं म्हणतात की तडिद्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायां समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. याच्यामध्ये तडिद्वास सन्नील म्हणजे तडित हा वीज या गोष्टीशी शब्द वापरला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की विजेप्रमाणे जे पिवळं पितांबर नेसलेल्या, मेघाप्रमाणे नीलवर्ण असलेल्या, रमा मंदिर म्हणजे लक्ष्मीचं मंदिर असणाऱ्या अशा पांडुरंगाला, कमरेवर हात ठेवून उभे असलेल्या पांडुरंगाला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे मी पाहिलं तर तडित हा विषय आला. नंतर मगाशी तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओवीचा उल्लेख केला की वीज निर्मिती पाण्यापासून कशी केली जाते याचाही उल्लेख आला. अशा प्रकारे फार म्हणजे गमती जमती असलेले असे वेगवेगळे उल्लेख आढळायला लागले मला. यामध्ये कवी ग्रेस, मला खरं म्हणजे कवी ग्रेसबद्दल फारसं वाचलं नव्हतं, पण ज्यावेळेस थोडंसं मी संदर्भ वाचले, काही त्यांचे यूट्यूबवर ऐकलं त्यांच्याबद्दलचं आणि मी खूपच प्रभावित झालो. त्यांनीही बऱ्याच कवितेमध्ये विजेचा उल्लेख केला. त्यातलं एक कडवं मी वाचून दाखवतो मला. उजळून निघा यासाठी जळतात जीवाने सगळे, जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उसळे. म्हणजे आता याचा उल्लेख नुसता वीज म्हणून नाही घेत, तर ह्याच्यामध्ये त्यांनी तो शब्द तिथं का वापरला असावा याच्याबद्दल संशोधन करण्यासाठी, किंवा प्रत्येकाला वीज हा शब्द आपल्या कवितेमध्ये किंवा आपल्या लिखाणामध्ये किंवा का वापरला गेला असेल, तर हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संशोधनाचा भाग आहे. त्याच्यावर मी आता काम चालू केलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की वीज म्हणाली धरतीला हे कुसुमाग्रजांचं नाटक आहे. खूप गाजलेलं नाटक आहे. मला सुरुवातीला वाटायचं की याच्यामध्ये विजेचा आणि धरतीचा काहीतरी असा संबंध आहे की जे वीज पडते आणि आभाळातून वीज पडते आणि त्याच्यावर काहीतरी ॲक्सिडेंट होतो वगैरे काहीतरी लिहिलं असेल. परंतु ज्यावेळेस त्याच्या सखोल थोडंसं गेलो त्याच्यामध्ये ते नाटक आहे राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याबद्दलचं. म्हणजे राणी लक्ष्मीबाईचं शौर्य आहे. त्या काळामध्ये वीज म्हणून त्यांची उपमा दिली की वीज ही चंचल असते, चपकल असते, क्षणभंगूर असते, परंतु तीच वीज ती जाळणारी असते, उद्ध्वस्त करणारी असते. तर ती लक्ष्मीबाई हे सगळं करत असताना थोडा वेळच लढली, परंतु त्यांनी इंग्रजांना इंग्रजांचा थरकाप उडवला आणि या पद्धतीनं त्याचा उल्लेख केला. आणि तिचं आकर्षण जे आहे की त्याला एवढं जरी केलं तर तिचं धरतीकडं तिचं लक्ष आहे किंवा धरतीवर ते धरतीला सोडत नाही, अशा प्रकारचा त्याच्यामध्ये उल्लेख आढळतो. ज्ञानेश्वराने आणखी बऱ्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला. त्यामध्ये काही गोष्टींचं मी तुम्हाला सांगेल की मला वाटतं 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवतात, त्याच्यामध्ये बऱ्याच ओव्या 4-5 ठिकाणी ओव्या आल्या. त्यातली एक काही ओव्या म्हणजे खूपच सुंदर आहे. त्यामध्ये विजेचा उल्लेख मात्र काही त्यामध्ये ते म्हणतात एका ठिकाणी, मग काळकुट कल्लोळी कवळिले नाना महाविजूंचे दांग उमटले कैसे अपार कर देखिले उदिता युधी. अर्थात
काय जणू काळ्या कुट्ट विषांच्या लाटाच उसळलेल्या आहेत किंवा महाविजांचे अरण्यच उद्भवले आहे, अशी आयुधे हातात घेऊन दुसऱ्यास मारण्याकरता उगारल्यासारखे अपरिमित हात अर्जुनाने पाहिले. अशा प्रकारे त्यांनी उल्लेख केला आहे. त्यामध्ये 4-5 ओव्या आहेत. आणि त्याचबरोबर कुंडलिनी जागृत करण्याचा एक उल्लेख आहे. त्यामध्ये म्हणतात की विद्युल्लतेची विडी, वनी ज्वाळाची घडी, पंधरे याची चोखडी, घोटी व जैशी. कुंडलिनी जागृत करताना ह्या गोष्टीचा तिथं उल्लेख येतो. यावर कवी ग्रेस यांची आणखी एक कविता मला म्हणजे बऱ्याच कविता त्यांनी ती उल्लेख केला, पण इंदिरासंताची एक कविता मी सांगतो की तुम्ही ऐकलेल्या कविता आहेत, तुम्ही सगळी प्राध्यापक मंडळीत बरेचसे. त्यात इंदिरासंत नको नको रे पावसा या कवितेमध्ये त्या म्हणतात की वेशीपुढे 8 कोस जारे आडवा धावत, विजेबाई कडाडून मागे फिरव पांथस्त, पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझे विजेला पूजीन. किती सुंदर आहे बघा. की मला याच्यामुळं खरंच वेगवेगळ्या कवींनी ह्या कवितेमधून विजेचं वर्णन केलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला चित्रपटातून गाणी आली किंवा बालगीतं आहे. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. यामध्ये ढगाशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलो पिसारा नाच वगैरे जे गदिम माडगुळकरांनी केलं गात अजरामर झालेलं आहे. किंवा विठ्ठल वाघांची जी कविता आहे की काळ्या मातीत मातीत तिफण चालती, यामध्ये एक कडवं आहे की इज थैथय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो, ढग ढोल. याच्यामध्ये किती सुंदर असं वर्णन केलेलं आहे. किंवा कुसुमाग्रजांनी 9 लाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली तारका दळे दीप जणू नगरात, परी स्मरते आणि करते व्याकुळ केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. तर अशा प्रकारे बऱ्याच कवींनी आपल्या कवितेमध्ये वेगवेगळ्या संदर्भाने वेगवेगळ्या विषयाच्या वर्णन करत असताना त्यांनी केलं आहे. मंगेश पाडगावकरांनी तर एक कविता विशेष त्यांच्याही बऱ्याचशा कवितेमध्ये विजेचा उल्लेख, एक त्यातली मी निवडली आहे. वीज तू होऊन एगे, अग्नी तू होऊन ये, आतला संसार हा जाळीत ए जाळीत ए, प्रेम माझे वासनांनी जेव्हा आंधळे, अनविलासी अंतरीची ध्येयमूर्ती काजळे. अशा प्रकारे मला खूप आनंद होतो की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करत असताना मी त्याचा एक संदर्भ लावतो आहे. आणि कथा असतील, कादंबऱ्या असतील, कविता असतील, नाटक असतील, चित्रपट असेल, विजेवर असणारे जोक असतील किंवा SMS असतील किंवा कुठल्याही बाबतीत वीज म्हणून ज्यावेळेस उल्लेख येतो त्याच्या संदर्भात एक सखोल असं संशोधन सध्या करत आहे. त्याच्यावर विचार तर आहे की बाबा जमलंच तर तो संशोधन एखाद्या विद्यापीठात सादर करून जर जमलंच तर त्याच्यावर PhDसाठी प्रयत्न करत आहे. या विषयासाठी मी ज्यावेळेस शोध घेत होतो त्यावेळेस मला बरीच पुस्तकं याच्यावर संदर्भात सापडली किंवा तशा प्रकारे माहिती घेत होतो. त्यातलं वीज म्हणाले धरतेला हे कुसुमाग्रजांचं नाटक असेल, कडकडोनी वीज निमाले ठाईचे ठाई. याच्यामध्ये डॉक्टर केतके मोडक या प्राध्यापिका आहेत. त्यांनी मुक्ताबाईचे चरित्र लिहित असताना त्यांचं तापी नदीच्या काठावर त्यांची जी समाधी आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आढळतो की त्यांनी समाधी घेताना विजेचा कडकडाट झाला, त्या प्रचंड लोळामध्ये त्या गुप्त झाले वगैरे असं सांगितलं जातं. नंतर वीज टंचाईच्या ओव्या ह.मो. मराठे यांनी वीज टंचाईच्या ओव्या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते मिळालं नाही मला, परंतु मला म्हणजे असं जाणवलं की ह्या बऱ्याच गोष्टी लोकांनी लिहिल्या. वीज वादळ आणि वर्षा गिरिजा कीर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. वीज बाळ फॅरडेचे की कळकीचे हेमंत गोळे यांचं हे पुस्तक आहे. किंवा एक दिवा विझताना रत्नाकर मतकरे, आता त्यांचं निधन झालं, त्यांनी एक दिवा विझताना एक नाटक लिहिलं आहे. विजेच्या कथा G.A. कुलकर्णींचं एक पुस्तक मला मिळालं त्याच्यामधून. आकडा राजकुमार तांगडे यांनी एक आकडा म्हणजे जे आपण चोरी करून जे आकडे टाकून जी चोरी करतात त्याच्यावर एक त्यांनी लिहिलं आहे. दिवे गेलेले दिवस रंगनाथ पठारेंचा आहे. किंवा कालिदासांनी मेघदूत या त्यांच्या अजरामर कलाकृतीमध्येही त्यांनी आपलं प्रेम व्यक्त करताना ढगाला, विजेला, वाऱ्याला जे संदेश दिले आहेत त्यामध्ये बराच उल्लेख आढळतो. असे अनेक आहेत. आता सध्या सुरुवात आहे माझी, काही काम केलेलं आहे, परंतु एक आनंददायी असा एक साहित्यिक प्रवास यातून मला निश्चितच घडेल.
आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण वीज वापरत असतो, त्यामध्ये आपण काय होतं की त्याचा नाश पण करत असतो. म्हणजे नाश करतो म्हणण्यापेक्षा अनावश्यक वीज वापरण्याचं टाळलं पाहिजे. आणि याच्यातून एक शेवटी तुकारामांच्या अभंगाचा उल्लेख करतो आणि मी माझ्या आजच्या मनोगताला विराम. तर ते म्हणतात, तुकाराम म्हणतात की दीप न देखे अंधारा, आता हेची जतन करा. म्हणजे की जर तुम्हाला अंधार पाहायचा नसेल तर दिवा लावला पाहिजे आणि त्यासाठी जतन केलं पाहिजे. म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन किंवा ऊर्जा बचत केली पाहिजे. आणि शेवटी आपल्याला माहीत असेल की ऊर्जा अक्षयतेचा नियम, की एनर्जी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, बट वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे ऊर्जा तयारी करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, फक्त एक प्रकारची ऊर्जा दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये स्थानांतर किंवा रूपांतरित करता येते. आणि अगदी असंच आहे. पुन्हा थोडंसं मी तत्त्वज्ञानाकडे येऊन, पंचमहाभूताचं शरीर आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळे जे पंचतत्व आहेत त्याच्यामध्येच विलीन केलं जातं शरीर, असा उल्लेख आढळतो. या सगळ्या वीज एक प्रकाश तत्व या विषयाशी संदर्भित आज जे मी आपल्याशी मनोगत व्यक्त केलं, थोडंसं तांत्रिक विषय होता. मी फारसा तांत्रिकपणा त्यात येऊ नाही दिला गेला, परंतु मला मी प्राध्यापक नसल्यामुळे किंवा वक्ता नसल्यामुळे सुटसुटीतपणा कदाचित नसेल, परंतु यातले कंटेंट्स मला असं वाटतं की निश्चितच आपल्या उपयोगी येतील. आणि याच्या संदर्भात मी आणखी विनंती करेल, जे काही मंडळी असतील, की याच्यामध्ये जर असे काही वेगळे उल्लेख साहित्यामध्ये आढळले तर अवश्य माझ्याशी शेअर करा. त्याचा निश्चितच समाजासाठी किंवा माझ्या प्रबंधासाठी उपयोग होईल, मी असं आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा मुक्तसृजन साहित्य पत्रिकेचे संपादकीय मंडळ डॉक्टर महेश कराड, डॉक्टर रामकृष्ण दहिपळे, डॉक्टर देशमुख आणि ज्यांनी कोणी हा प्रोग्राम लाईव्ह पाहिला असेल, पाहतील, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. नमस्कार.